नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मधुभाऊ हे खूप चिडलेले असतात आणि कुसुमताई जेव्हा मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढं काही झालं नाही आहे असं म्हटल्यावर आता मधुभाऊ फार चिडतात आणि ते कुसुमवर ओरडू लागतात. कुसुमला ते म्हणत असतात की त्रागा करू नको असं म्हणतेस का तू? त्रागा करू नको असं कसं काय म्हणू शकतेस तू? इथं जे काही घडलंय ते नॉर्मल आहे असं मला भासवण्याचा प्रयत्नही करू नकोस. हे बघ, या गोष्टीने काही साध्य होणार नाही. मला एकच गोष्ट कळत नाही की गेल्या जन्मी नक्की मी कुठली पापं केली होती. कदाचित हा दिवस बघण्यापेक्षा जेलमध्ये जर मी फाशी घेऊन मेलो असतो ना तर बरं झालं असतं. मधुभाऊंचे ते शब्द ऐकून सायलीला मात्र फारच अपराधासारखं वाटत असतं. सायली ही मधुभाऊंसमोर हात जोडते आणि मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज मला माफ करा, प्लीज तुम्ही असं नका बोलू, प्लीज मला माफ करा. त्यावेळी मधुभाऊ चिडलेले असतात. सायलीला ते म्हणतात की काय ग, तुला गुन्हा करताना लाज वाटली नाही, मग आता माफी मागतानाही तुला लाज वाटत नाही का? कशी वाटेल ना तुला लाज? लाज तर खरं मला वाटली पाहिजे. खरं तर ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती मुलगी एवढी बेताल वागेल याची लाज मलाच वाटायला पाहिजे होती. सायली फक्त रडत असते. मधुभाऊ म्हणत असतात की आतापर्यंत आश्रमातल्या प्रत्येक बाळाला मी किती नियतीप्रमाणे वागवलं, आईची माया आणि बापाचं प्रेम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे घर मी उभं केलं होतं. या घरामध्ये सज्जन आणि सुसंस्कृत माणसं राहतात असं मला वाटलं होतं. नंतर मी झोपेतून जागा झालो आणि मग मला कळलं की तो आश्रमच राहिला. आश्रम तो आश्रमच होता, आश्रमाचं कधी घर झालंच नाही. काही जणांनी तर तात्पुरता आश्रय घेतला आणि मग आश्रमातून निघून गेल्यावर मनासारखी वागायला सुरुवात केली असं मधुभाऊ सायलीकडे बघून म्हणत असतात. खरं तर त्या सगळ्यांना उत्तर द्यायला बाप हा होताच कुठे. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज असं म्हणू नका, प्लीज आम्हाला असं पोरकं करू नका. अहो मधुभाऊ, तुम्ही माझे बाबाच आहात आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे ते मला जाब विचारण्याचा. मग मधुभाऊ आता सायलीला स्पष्टपणे सांगतात की हे बघ, तू मला जाब द्यावं असं कुठल्याही प्रकारचं नातं आपल्या दोघांमध्ये आता राहिलेलं नाहीये. माझं नातं होतं तुझ्याशी, परंतु आता माझं तुझ्यासोबतलं नातं संपलंय. माझ्या पहिल्या साऊसोबत माझं नातं होतं, जी स्वच्छ होती, निर्मळ होती मनाने, साधी होती, त्या साऊसोबत माझं नातं होतं. माझी ती साऊ निष्कपटी होती ग, परंतु गेली 1.5 वर्ष सुभेदारांच्या घरामध्ये वावरणारी ती साऊ मात्र मला दिसली नाही. त्यातले कुठलेच गुण मला दिसले नाही. माझ्यासमोर आता जी उभी आहे ती अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी मुलगी आहे, जी फक्त आणि फक्त समोरच्या माणसांसोबत खेळते आणि समोरच्या माणसांना फक्त फसवते. अशा मुलीशी माझं कुठल्याही पद्धतीचं घेणं देणं नाहीये असं म्हणून मधुभाऊ तिथून निघून जात असतात. तेव्हा सायली आता मधुभाऊंच्या पाया पडत असते. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकता. थँक्यू. मधुभाऊंचा पाय पकडून मधुभाऊंना ती म्हणत असते की मधुभाऊ थांबा, मधुभाऊ मला माफ करा. मधुभाऊ खूप रागवलेले असतात आणि ते कुसुमला म्हणतात की कुसुम, तू हिला बाजूला व्हायला सांग. सायली रडत असते आणि म्हणत असते की मधुभाऊ नाही, आधी मला माफ करा तरच मी तुमचे पाय सोडेल. मधुभाऊ पुन्हा कुसुमला म्हणतात की कुसुम, आणखी काही सहन करण्याची शक्ती नाही आहे माझ्यामध्ये. मला आता जरा शांतपणे बसू दे आणि हिला पहिल्यांदा माझा पाय सोडायला सांग. कुसुमताई सायलीला सांगत असते की सायली तू पाय सोड बरं, आता तू काही बोलू नकोस, त्यांना जाऊ दे बरं. सायली म्हणत असते की कुसुमताई त्यांना आधी मला माफ करायला सांग तरच मी त्यांचे पाय सोडेल. मला माफ करा ना मधुभाऊ, मला माफ करा असं म्हणून सायली आक्रोश करत असते, रडत असते. त्यावेळी मधुभाऊ मात्र रागानेच तिथून निघून जातात. त्यांनी सायलीकडे ढुंकूनही बघितलेलं नसतं. मधुभाऊ गेल्यानंतर सायली मोठमोठ्याने रडत असते. कुसुमताई सायलीला जवळ घेते आणि म्हणते की अगं सायली रडू नकोस ना. कुसुमताई सायलीला म्हणत असते की सायली अगं शांत हो ग, तसंही तुम्ही दोघंही माझेच आहात, मला तुमच्या दोघांचीही बाजू पटते. पण शेवटी जे घडायची भीती होती तेच घडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. कुसुमताई आता सायलीला जवळ घेऊन सायलीला समजावत असते की सायली काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. परंतु त्यावेळी सायली मात्र खूप रडत असते. तर इकडे अर्जुनची अवस्था सुद्धा काही वेगळी नसते. अर्जुन रडत असतो आणि अर्जुनमुळे सगळं घर आता डिस्टर्ब झालेलं असतं, सगळं घर रडत असतं. कल्पना तर खूप रडत असते. तेव्हा अर्जुन आता कल्पनाजवळ जातो. कल्पनाचा हात तो हातामध्ये घेतो आणि कल्पनाला म्हणतो की मम्मा प्लीज तू आता शांत हो.
मम्मा प्लीज तू माझं ऐकून घेशील का? मी काय म्हणतोय ते ऐकशील का जरा? मम्मा हे बघ, हे सगळं काय झालं, का झालं, कसं झालं, हे सगळं मी तुला व्यवस्थितपणे सांगेल. आमचं असं म्हणताच कल्पना म्हणते की मला माहिती आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतं. खरे तर आज आम्हाला जे पेपर्स सापडले ना अर्जुन, ते पेपर्स खोटे होते. अरे तू आणि सायली आमच्याशी कधीच खोटे बोलला नाहीत, कधीच तुम्ही आमच्या भावनांशी खेळला नाहीत. आणि अर्जुन, हेच जर तू मला सांगणार असशील ना तर ऐकून घेते मग मी. असं म्हणतच कल्पना आता हिसक्यानेच अर्जुनच्या हातामध्ये असलेला तिचा हात सोडवून घेते. अर्जुनला ती म्हणते की अर्जुन, तू हे सगळं कधीच बोलणार नाही ना? जर तू ह्या सगळ्या गोष्टी बोलणार नाही तर मलाही त्या ऐकायला काही इंटरेस्ट नाही आहे. मला आता तुझ्यासोबत काही एक बोलायचं नाही आणि तुला काही समजवायचं देखील नाही आहे. असं म्हणतच कल्पना रागारागाने तिथून निघून जात असते तेव्हा अर्जुन हा कल्पनाला थांबवतो. अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की मम्मा प्लीज माझं ऐकून घे ना, मी काय म्हणतोय ते तरी माझं एकदा ऐकून घे. कल्पना मात्र खूप रागामध्ये असते, ऐकून घेण्याच्या ती मनस्थितीतच नसते. तिला प्रचंड अर्जुनचा राग आलेला असतो आणि आता फक्त तिच्या तोंडातून अर्जुन आणि सायलीबद्दलचा राग निघत असतो. त्यामुळे ती प्रतापला म्हणते की हो सांगा याला स्पष्टपणे तुम्ही सांगा की याने जो माझ्या मायेचा अपमान केलाय ना, यानंतर मला मात्र त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये आणि याच्या त्या फसव्या संसाराची तर मला आता आठवण सुद्धा करून घ्यायची नाहीये आणि मला ती आठवणही नकोय माझ्या आयुष्यात. आणि बघा ना, आठवायचं तरी काय हो? कोण ती मुलगी ती सायली. तिला मी एवढं आपलं मानून मी माझ्या मिठीमध्ये घेतलं, तिला मुलीचा दर्जा दिला, तिला मुलीप्रमाणेही जास्त माया दिली. आता ह्या सगळ्या गोष्टी मी आठवत बसू का? ह्या सगळ्या गोष्टी मी आठवायच्या आहेत का? काय काय नको आठवू मी? हे आठवू तिच्यावर एवढं प्रेम केलं होतं ते आठवू, की तिच्याकडनं मी नातवंडांची अपेक्षा केली होती ते आठवू? कल्पनाला ते दिवस आठवत असतात की कशा प्रकारे ती सायलीला जवळ घ्यायची, सायलीच्या कुशीत येऊन सायलीसोबत खूप रडायची, तिच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायची, प्रत्येक वेळी तिला सपोर्ट करायची, प्रत्येक वेळी तिची बाजू लावून धरायची. पूर्णा आजी जर काही म्हटली असेल तर कल्पना पुढे जायची आणि पूर्णा आजीला समजवायची. पूर्णा आजीला सांगायची की सायली कशी चांगली आहे, सायली वाईट नाही आहे, सायलीचा हेतू वाईट नसतो कधी, सायली किती चांगली आहे, तिचा स्वभाव चांगला आहे, या गोष्टी ती पूर्णा आजीला पटवून द्यायची. सोबतच सायलीवर एवढं प्रेम करायची, मुलीपेक्षाही जास्त माया तिने सायलीला लावली असेल. एवढंच काय तर अर्जुन आणि सायली हे आई बाबा झालेत असा जेव्हा तिला गैरसमज झाला होता तेव्हा मात्र कल्पना किती खुश झाली होती. आणि त्यावेळी तिने सायलीला पेढाही भरवला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही आता आई बाबा होणार आहात. त्या गोष्टीने कल्पनाच भारावून गेलेली असते, कारण कल्पनाने नातवंडांची खूप स्वप्न बघितलेली असतात आणि ती स्वप्न सायली आणि अर्जुनकडे पूर्ण होतील अशी तिला अपेक्षा असते. परंतु अपेक्षेच्या आधीच तिचा भंग झालेला असतो आणि सायली आणि अर्जुन नवरा बायकोच नाहीये ह्या गोष्टीचं सत्य तिच्या समोर आलेलं असतं. कल्पनाला त्या गोष्टी आठवत असताना प्रताप कल्पनाला म्हणत असतो की कल्पना शांत हो. कल्पना म्हणते की कशी शांत होऊ सांगा ना मला, कशी शांत होणार आहे मी? अहो या दोघांच्या हनीमूनचं मी प्लॅनिंग केलं होतं, त्यांची तिकीटं काढून दिली होती का की ह्या दोघांना योग्य वेळ मिळावा आणि लवकरात लवकर यांनी आपल्याला गुड न्यूज द्यावी. या दोघांनी आपली एवढी मोठी फसवणूक केली परंतु या दोघांना मात्र कधीही अपराधी असल्यासारखं वाटलं नाही म्हणजे त्यांना अपराधासारखं वाटेलही तरी कसं? अहो हे दोघं जण जोडीने पूजेला बसले होते. कल्पनाला ते सगळे दिवस आठवत असतात. कल्पना त्याचा विचार करत असते. कल्पनाला आठवत असतं की कुठलीही पूजा असू दे, काहीही असू दे, सायली आणि अर्जुन दोघंही नेहमी पूजेला बसायचे, जसं की ते नॉर्मली नवरा बायको आहे असं सगळ्यांना दाखवायचे. आणि देवासमोर नवरा बायको म्हणून बसताना सुद्धा लाज वाटली नाही तर त्यांना वागताना कशी काय लाज वाटेल? जर ते देवाला घाबरत नाही तर ते आपल्याला कसे काय घाबरतील? पुढे म्हणत असते की नवरा बायको म्हणून यांनी सगळे सण साजरे केले आतापर्यंत, जिथे यांना देवाची फसवणूक करताना लाज वाटली नाही, त्यांना कुठे काही वाटलं नाही. अहो तर आपण कोण आहोत त्यांच्या समोर? आपण काय करणार आहोत? आपल्याला त्यांनी किती इझिली फसवलं, आपल्याला किती इझिली वेड्यात काढलं त्यांनी, आणि हे सगळं करताना त्यांना काहीच लाज वाटली नाही. अर्जुन अगदी रडकुंडीला आलेला असतो आणि रडून रडून तो सांगत असतो की मम्मा अगं त्यावेळी आमची लग्नाची सिच्युएशन फार वेगळी होती, अगं प्लीज तुम्ही आम्हाला समजून घ्या ना, आमचं म्हणणं तरी काय आहे ते ऐकून घ्या.
त्यावेळी कल्पना चिडते आणि म्हणते की ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना, अजूनही आपणच समजून घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी, आपल्यालाच समजायचंय. म्हणजे त्यांनी एवढे मोठे कांड करून ठेवले, एवढ्या चुका करून ठेवल्यात, परंतु तरी सुद्धा या गोष्टीमध्ये आपणच समजून घ्यायचंय त्यांना. बघा ना, म्हणजे यांची 1.5 वर्षाची फसवणूक शेवटी आपणच समजून घ्यायची आहे. बघा ना, म्हणजे आपल्या संस्कारांचा अपमान आता आपणच समजून घ्यायचा आहे का? आपल्या मनाला झालेल्या आतापर्यंतच्या जखमा आपणच भरून काढायच्या आणि आपणच समजून घ्यायच्या का? कल्पना रडत असते आणि म्हणत असते की सांगा ना, या सगळ्या गोष्टी आपणच समजून घ्यायच्या का? कल्पनाला फार वाईट वाटत असतं, परंतु एक गोष्ट मात्र घरातल्या सगळ्यांची चुकत असते, ते म्हणजे सायली आणि अर्जुनचं तुम्ही म्हणणं तरी ऐकून घ्या. निदान ते काय सांगताय, त्यांनी हे सगळं कशाच्या कुठल्या परिस्थितीत केलं, त्यांना काय वाटत होतं, त्यांनी हे पाऊल का म्हणून उचललं, तेव्हा काय अशा सिच्युएशन आल्या होत्या की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. निदान त्यांचं एकदा ऐकून तरी घ्या, म्हणजे तुमच्याही मनावरचं ओझं खाली होईल आणि सायली आणि अर्जुनही त्या कचाट्यातून सुटतील. आणि एकदा जर अर्जुन आणि सायलीने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली की हे सगळं त्यांनी का केलंय, तर मात्र सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. परंतु कोणाला मात्र त्या दोघांचं ऐकूनच घ्यायचं नाहीये, कोणाला ते काय बोलताय हे महत्वाचंच नाहीये. आतापर्यंत प्रियाने त्यांच्यासमोर जी बाजू आणलेली आहे की सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय, फक्त ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवरील असलेल्या अटी एवढ्याच गोष्टी त्यांना दिसत असतात. या पलीकडे त्यांना काही दिसत नसतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय खरं, पण कुठल्या परिस्थितीत केलंय, नक्की काय सिच्युएशन होती, या गोष्टीचा सुद्धा घरातल्यांनी विचार करायला हवा, जे की घरातले विचार करत नसतात. मधुभाऊ सुद्धा हा विचार करायला तयार नसतात. सायलीच्या बाबतीत ते एवढे कठोर झालेले असतात. पहिली गोष्ट म्हणजे सायलीने जे काही केलेलं असतं ते मधुभाऊंसाठी केलेलं असतं. मधुभाऊंना सोडवण्यासाठी तिने अर्जुनसोबत लग्न केलेलं असतं. अर्जुनसोबत लग्न करताना तिला कुठला आनंद होत होता, तिला या गोष्टी मान्य नव्हता. लग्नासारख्या पवित्र गोष्टीचा तिलाही अपमान करायचा नव्हता, परंतु त्यावेळी तिचा नाईलाज होता ना, तिच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळेच तिला अर्जुनसोबत लग्न करावं लागलं. त्यामुळे तिला अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. सोबतच अर्जुनला लग्न करायचं नव्हतं आणि त्या प्रियासोबत तर अजिबातच करायचं नव्हतं. शेवटी अर्जुनच्या आयुष्याचा प्रश्न होता, म्हणून अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा ऑप्शन निवडला. नंतर त्या दोघांमध्ये प्रेमही झालं. ही जर गोष्ट घरातल्यांनी ऐकून घेतली की त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, आम्हाला सोबत राहायचंय, आम्हाला सोबत आयुष्य काढायचंय, तर मात्र दुसरा कुठला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषयच राहत नाही ना. जर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर कॉन्ट्रॅक्ट पेपर त्यांच्या जर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर कॉन्ट्रॅक्ट पेपर त्या दोघांचं काही वाकडं करू शकत नाही आणि तो फक्त एक पेपरच राहील जर यांच्या नात्याला काहीतरी किंमत आहे. परंतु अर्जुन आणि सायलीचं हे म्हणणं मात्र ऐकायला कोणीही तयार नसतं, कोणीही राजी नसतं. सगळ्यांना दिसत असते ती फक्त आपली झालेली फसवणूक. परंतु या बाबतीत सायली आणि अर्जुनला काय वाटतंय, त्यांनी हे सगळं का केलं, त्यांच्यासमोर ही परिस्थिती का आली, याचा कोणीच विचार करत नाही. सोबतच 1.5 वर्षापासूनची फसवणूक त्यांना आठवत असते. सोबतच 1.5 वर्षापासून सायली आणि अर्जुन आपल्याला फसवत आले. प्रत्येक क्षणी आपल्याला फसवलं. कशा प्रकारे एकमेकांसोबत सण साजरे केले, पूजेला एकत्र बसले, देवालाही ते घाबरले नाही, तर आपल्याला घाबरणारे ते कोण आहेत, एवढी त्यांनी आपली फसवणूक केली आहे 1.5 वर्षापासून. हे सगळ्यांना समजत असतं, पण 1.5 वर्षापासून सायली किती घरामध्ये चांगली वागली आहे, तिच्यामुळे घरात किती सगळे बदल झालेत. तिच्यामुळे घरामध्ये जे प्रॉब्लेम आले होते ते सगळे प्रॉब्लेम तिने एकटीने सॉल्व्ह केले. प्रतिमा आत्याला एकटी घरी घेऊन आली होती. प्रतिमा आत्या जी 22 वर्षापासून गायब होती, त्या 22 वर्षापासून गायब असलेली प्रतिमा जर सगळ्यांना बघायला मिळाली असेल. सोबतच मैपतने जो प्रताप सोबत फ्रॉड केला होता, तो फ्रॉड कोणी पकडून दिला? शेवटी सायलीनेच पकडून दिला ना. सायलीनेच सर्वांना सांगितलं की मैपत किती फ्रॉड माणूस आहे आणि मैपतचा गुन्हा तिने प्रताप समोर आणला, त्यामुळे प्रतापचं करोडोंचं नुकसान होण्यापासून वाचलं होतं. आणि अश्विन तर त्या कुठल्या मुलीसाठी सुसाईड करायला निघाला होता, त्यावेळी अश्विनला कोणी वाचवलं? सायलीनेच वाचवलं ना. मग या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या घडल्या होत्या 1.5 वर्षामध्ये, त्या गोष्टी कोणालाच आठवत नाहीये. आठवतंय तर फक्त फसवणूक आणि त्यालाच सगळे धरून चालले. परंतु अर्जुन आणि सायलीचा तर कोणीच विचार करत नाहीये. मित्रांनो, याबद्दल तर तुमचं काय मत आहे, म्हणजे तुम्हाला या गोष्टी खटकताय का, आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इकडे किल्लेदार फॅमिलीमध्ये सगळेजण बसलेले असताना रविराज म्हणत असतो की एखाद्या वकिलाला ज्या काही सगळ्या गोष्टी माहिती, वकिलीचा आणि कायद्याचा असा अयोग्य पद्धतीने त्याने उपयोग करावा.
खरं तर या सगळ्या गोष्टी ऐकूनच खूप त्रास होतोय आणि वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अर्जुनने कराव्यात. नागराज म्हणतो की अरे दादा, एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन तरी सुद्धा तू त्याला आपलं म्हणतोयस का? अरे दादा, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? एवढा मोठा विश्वासघात आपला माणूस कधीच करत नाही. सुमन म्हणते की खरं तर हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे हे नोकरीसाठी असतं, धंद्यासाठी असतं, म्हणजे लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. नागराज म्हणतो की खरं म्हटलं तर तो अर्जुन फार फायद्याचा वकील आहे. की आपल्या कामासाठी कशा वळवून घ्यायच्या, आपल्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग कधी करायचा, या सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थितच कळतात. सुमन म्हणते की हो ना, आणि सायली किती सालच वाटायची, म्हणजे सगळ्यांशी किती प्रेमाने वागायची, सगळ्यांची किती काळजी घ्यायची. मला तर या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाहीये. तर इकडे कल्पना रडत असते. अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की मम्मा प्लीज, मम्मा सॉरी ना, आता तुला माझ्यावर विश्वासच बसत नाहीये का? मम्मा आता तू माझ्याकडे बघणारही नाहीयेस का? तू माझ्याशी बोलणारही नाहीयेस का? हवं तर तू माझ्यावर रागव, माझ्यावर चिड, हवं तर मला मार, असं म्हणून कल्पनाचा हात धरून स्वतःच्या गालावर तो स्वतःच मारून घेत असतो. कल्पना आता रागाने तिचा हात काढून घेते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, मला तर तुला हात सुद्धा लावायचा नाहीये. इकडे नागराज म्हणत असतो की काय ग, नुसती नाटकं चालू आहेत त्यांची, बघ ना, म्हणजे असे नाटकं करून एखाद्या परपुरुषासोबत राहायचं आठवून तरी कस तरी वाटते. छी, बघ ना, म्हणजे लाज नाही वाटत का यांना? नवरा बायको नसताना सुद्धा बेडरूम काय शेअर करताय, एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करताय, यांना लाजही बरी वाटत नाही. ऐकून सुद्धा मला कसं तरी होतंय. सुमन म्हणते की हो ना, माणसाचा मुखवटा फाटला की माणसाचा एक वेगळाच चेहरा बघायला मिळतो, हे मात्र खरं. प्रिया म्हणते की हो ना, गेली 1.5 वर्षापासून मी हाच मुखवटा फाडण्याचा प्रयत्न करतेय. प्रत्येकाला हे पटवून देते की ती सायली चांगली मुलगी नाहीये. गेल्या 20-22 वर्षापासून मी सायलीला नीट ओळखतीये, मला माहिती ना ती कशी येते, आणि सगळ्यांसमोर सायलीची ही बाजू आणून देण्याचा मी प्रयत्न करत होते. सायलीचा खरा स्वभाव मी सगळ्यांना सांगत होते, पण काय करणार, तुम्हाला माझ्यावर विश्वासच नव्हता ना. तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त त्या सायलीवरच विश्वास होता ना. रविराज म्हणतो की हो, ते सगळं खरं आहे, परंतु त्या दोघांचे तू खोटे पेपर्स बनवून चूकच केली होतीस प्रिया. प्रिया म्हणते की बाबा, अहो कळत कसं नाही, माझा मार्ग त्यावेळी चुकला असेल, परंतु माझा हेतू तर स्वच्छ होता ना. तुम्हाला किंवा पूर्ण आजीला त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर येण्याच्या आधीच मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, कारण मला माहीत होतं की तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल, तुम्हाला तो त्रास मला द्यायचा नव्हता, म्हणून मी हे केलं. अहो बाबा, मी फक्त तुमचा विचार करत होते. अगं त्यावेळी परिस्थितीच अशी होती की आम्हाला मात्र यावर विश्वास ठेवावाच लागला. इतक्या सोज्वळ चेहऱ्याची ही सायली इतक्या आतल्या गाठीची असेल असं कधी वाटलंच नव्हतं. इकडे पूर्ण आजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, जरा शांत हो, आणि तसंही आपल्याला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय आपलं, आणि तसंही कल्पना आता त्रास करून काय होणार आहे, शेवटी जे घडायचं होतं ते तर घडून गेलंय ना. विमल म्हणते की वहिनी तुमच्यासाठी थोडी कॉफी करू का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, कॉफी नको, मला विष आणून दे, विष, मला तर थोडंसं विष आणून द्या, म्हणजे मला बरं वाटेल. असं म्हणतच कल्पना आता रागारागाने जिन्यावरनं चढत आता तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि म्हणत असते की आता तर मी स्वतःला संपवून टाकेल. कल्पना आता खूप चिडलेली असते. रागारागात ती आता तिने खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं. बाकीचे मात्र खूप घाबरलेले असतात, कारण कल्पनाने आता स्वतःला संपवण्याचा प्रश्न निर्माण केलेला असतो. स्वतःला संपवण्याचं ती बोललेली असते, त्यामुळे खूप वाईट, त्यामुळे सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. सर्वजण दरवाजा वाजवत असतात, सगळेजण म्हणत असतात की दरवाजा उघड, दरवाजा उघड, पण कल्पना काय दरवाजा उघडत नसते. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की मम्मा प्लीज दरवाजा उघड ना, हवं तर तू माझ्याशी बोलूही नकोस, परंतु दरवाजा उघड. अस्मिता म्हणत असते की मम्मा प्लीज, अगं आम्हाला खूप टेन्शन येते, आता तू भलतं तर करू नकोस आतमध्ये. अर्जुन आता रडत असतो आणि म्हणत असतो की मम्मा असं मी काय केलं तर तुला फरक पडेल, सांग ना मला. मम्मा मी सगळं काही करेल तुझ्यासाठी. तेव्हा प्रतापला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो. अर्जुनचा हात बाजूला घेऊन तो अर्जुनला सांगतो की अर्जुन बाजूला हो तू. हे सगळं जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. एखाद्या सभ्य घरातही असं काही घडू नये, हे सगळं तुझ्या घरात झालंय. एक गोष्ट लक्षात ठेव, हा धक्का पचवणं आम्हाला आता कठीण जाणार आहे. अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझ्यामुळे जर माझ्या कल्पनाला काही झालं ना तर मी मात्र तुला आयुष्यभर माफ करणार नाही. अस्मिता दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते की मम्मा प्लीज तू ह्या मूर्ख अर्जुनसोबत बोलू नको, परंतु आमच्यासाठी तरी दरवाजा उघड. सगळेजण दरवाजा वाजवत असतात. कल्पना काय दार उघडत नसते. तेव्हा अर्जुनला फार वाईट वाटत असतं. इकडे सुमन म्हणत असते की शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कार ह्या मुलीला मिळाले नाही ना, म्हणून ही मुलगी अशी वाया गेली.
प्रतिमा मात्र शांत असते आणि मग प्रतिमा बोलायला सुरुवात करते की मी सायलीला गेल्या काही दिवसांपासूनच ओळखते, परंतु तुम्ही मात्र तिला 1.5 वर्षापासून ओळखताय ना. मग आज तिच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट समजली तर तुमचं मत एवढं बदललं का? तिने जे काही केलंय ते का केलंय, तिची बाजू काय आहे हे सुद्धा कोणी ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रिया प्रतिमाला म्हणते की आई तुला अजूनही ती सायलीच बरोबर वाटते का? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही ग, मला असं नाही म्हणायचंय. म्हणजे सायली चुकीचं वागले हे मला कळतंय, पण त्या दोघांच्या या वागण्यामागं हे नक्की कुठलं कारण होतं हे आपल्याला कळायला हवं की नाही. नागराज म्हणतो की कशासाठी वहिनी, अगं हे सगळं कशासाठी? म्हणजे मला माहिती आहे की ती सायली तुला खूप जवळची आहे, त्यामुळे तू तिच्या चुका ह्या पोटात घालण्याचा प्रयत्न करते. पण का करतेस तू हे सगळं? उगाचच तू दादाला ह्या सगळ्या गोष्टी का सांगते की सायलीला माफ करायला हवं म्हणून? तेव्हा प्रतिमा म्हणते की असं कुठे सांगते मी, मला फक्त एवढं वाटतं की पूर्णाईने आणि कल्पनाने त्यांचा राग थोडा वेळ शांत करावा आणि थोडा वेळ बाजूला ठेवावा. शांतपणे त्यांनी या मुलांशी बोलायला हवं, मग कळेल ना आपल्याला की नक्की काय झालंय ते. रविराज हा प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, उगाचच तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नकोस आणि उगाच आता तू पूर्णाईला याबाबत सल्लाही द्यायला जाऊ नकोस. या दोघांच्या लग्नामुळे तन्वीला किती त्रास झालाय ना, ही गोष्ट विसरू नकोस प्रतिमा. आपल्या मनात आता त्या सायली आणि अर्जुनसाठी कुठलंही स्थान राहणार नाही असं म्हणून रविराज तिथून निघून जातो. तर इकडे सायली आता खाली झोपलेली असते आणि झोपलेली असताना तिच्या डोक्यात तेच सगळे विचार चालू असतात. तिची अवस्था अतिशय दयनीय झालेली असते. कुसुमताईला तिचं हे दुःख कळत असतं. कुसुमताई आता सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते. सायली मग उठून बसते. कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, अगं ह्याच गोष्टीसाठी मी तुझ्या मागे लागली होती. मी तुला सांगत होते की अर्जुन समोर तू स्वतःचं मन मोकळं कर. जर आधीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असत्या तर तुम्हाला काहीतरी निर्णय घेता आला असता यावर. बघ मग ही वेळ आज आली नसती ना ग तुमच्यावर. त्यावेळी सायली म्हणत असते की परंतु सत्य अशा प्रकारे समोर येईल ही गोष्ट तरी आम्हाला कुठे माहीत होती ग कुसुमताई. कुसुमताई म्हणत असते की आणि ती प्रिया, त्या प्रियाने आधीही तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही गोष्ट जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता ना, पण मग त्यानंतर ती गप्प बसेल हा विचार तरी आपण कसा काय करू शकतो? आणि हे सगळं करून त्या मुलीला मिळालं तरी काय? त्यावेळी सायली म्हणत असते की अगं कुसुमताई, आता या क्षणी आपण प्रियाला नाही ग दोष देऊ शकत. प्रिया आता काहीच खोटं बोलली नाहीये ग, तिचं या सगळ्यामध्ये काहीच चुकलं नाही. खऱ्या अर्थाने लपवाछपवी तर आम्ही करत होतो ना. त्यावेळी कुसुमताई म्हणते की लपवाछपवी अर्जुन आणि तुम्ही दोघंही एकमेकांपासून करतच होता ना, पण नशीब तुम्हाला आजचा दिवस तरी मिळाला. म्हणजे हे सगळं घडण्याच्या आधी तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला तर मिळाला ना. सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई, त्याचा फारसा उपयोग नाही झाला ग. अर्जुन सर मला म्हटले होते की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अगं ते खूप आनंदात दिसत होते, त्यांनी बोलायला सुरुवातही केली होती, परंतु त्याच वेळी आईंचा फोन आला आणि आमचं बोलणं हे अर्धवटच राहिलं. सायलीने कुसुमताईला सांगितलेलं असतं की आमचं त्याबद्दल काहीही बोलणं झालं नाही, म्हणजे आमच्यामध्ये आम्ही एकमेकांसमोर आमच्या मनातल्या भावनाही व्यक्त केल्या नाही. ही गोष्ट कुसुमताईला समजते आणि कुसुमताईला फार वाईट वाटतं. म्हणजे कुसुमताईला एक अपेक्षा असते की चला, अर्जुन आणि सायलीला जो वेळ मिळाला होता त्या वेळेमध्ये निदान त्यांनी एकमेकांच्या भावना तरी एकमेकांना सांगितल्या असतील. निदान या गोष्टीनंतर पुन्हा ते एकत्र येण्याचे काहीतरी चान्सेस आहे आता कुसुमताईला वाटत असतं. परंतु आता कुसुमताईची ही अपेक्षा सुद्धा अपेक्षाच राहणार असते आणि तिला आता समजलेलं असतं की आता मात्र ह्या दोघांमध्ये काही होणं शक्य नाही. या दोघांनी एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट ही सांगितली नाहीये. त्यामुळे आता ह्या दोघांचं पुढचं जीवन कसं असेल याचा प्रश्न कुसुमताईला पडत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज शांत व्हा ना, तुम्ही मला प्लीज माफ करा ना. त्यावेळी मधुभाऊ सायलीशी काही बोलत नसतात. त्याचवेळी सायलीला कॉल येत असतो. सायलीला येत असतो अर्जुनचा फोन आणि अर्जुनचा फोन आल्यावर सायली लगेच अर्जुनचा फोन घेण्यासाठी जाते. परंतु मधुभाऊ आता सायलीला सांगतात की आता जर तू अर्जुनचा फोन घेतलास आणि तू अर्जुनसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला तर मात्र तू माझं मेलेलं तोंड बघशील. मधुभाऊंचे हे शब्द ऐकून आता सायली पुरती घाबरलेली असते आणि सायलीला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. आणि तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की खरंच सायली आणि अर्जुनवर अन्याय होतोय? म्हणजे जी प्रिया आतापर्यंत एवढ्या वेळा चुकली आहे त्या प्रियाला सुद्धा माफी मिळाली आहे, परंतु सायली आणि अर्जुनला त्यांच्या एकाच चुकीची माफी मिळत नाही.
आत्तापर्यंत प्रियाचे खूप चेहरे सगळ्यांसमोर आलेले आहेत, तरीसुद्धा प्रिया मात्र सगळ्यांसाठी गोड झाली आहे आणि सायली आणि अर्जुनने एकच चूक केली आहे आणि ते चूक ते कबूलही करताय, का केली आहे हेही सांगायला तयार आहे, परंतु त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. ही गोष्ट तुम्हाला बरोबर वाटते का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.